आज आमच्या वाड्यामध्ये आम्ही रोवळी बनवणार आहोत। आमचा हा वाडा आहे आणि 5 ऑगस्ट 2020 मध्ये चक्रीवादळ झालं होतं आणि ते चक्रीवादळ 3 मिनिटांसाठी राहिलं होतं फक्त। आणि त्याच्यामध्ये आमच्या वाड्यामध्ये आमची पडगी आहे, म्हणजे आम्ही गोडाऊन सारखं सगळं सामान भरतो। आज त्या पडगीची दशा बघा काय झाली आहे। त्याच्या बाजूला आमचं हे जांबूचं झाड आहे आणि चक्रीवादळामध्ये जवळजवळ आमच्या घराचं खूप नुकसान झालं होतं। त्याच्यामध्ये आम्हाला नवीन जवळजवळ 30 पत्रे बसवावे लागले होते। आणि आज ह्याच वाड्यामध्ये मी रोवळी बनवणार आहे। त्या वादळामध्ये झाडं तुटून आमच्या घरामध्ये शिरली होती आणि त्यामुळे पत्रे बऱ्यापैकी उडले होते, फुटले होते आणि खूप नुकसान झालं होतं। आणि आज आमच्या ह्या वाड्यामध्येच आज मी रोवळी बनवणार आहे। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? पण अश्विनी काकींना विचारत की काकी आज तुम्ही काय करणार आहेत? आज ॲक्च्युली आम्ही माहीमला आलोय आमच्या गावी आणि आपण आपल्या वाड्यामध्ये म्हणजे घराच्या पाठचा आपला वाडा, तिथे आम्ही नेहमी अशा मैत्रिणी जमल्या की आमचा छोटासा प्रोग्राम असतो, म्हणजे काहीतरी स्वीट डिश वगैरे अशी बनवायची। म्हणजे आज आम्ही आलो तर आम्हाला काहीतरी खायला मिळणार आहे। आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि माझ्या जावा सुद्धा। चला या बघा आणखीन नमस्कार। दोघी जणी आहेत, त्या किचन मध्ये आहेत। त्या जरा नारळाचं काय काय त्यांचं चालू आहे काम थोडंसं। पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज। आणि मी आज रेसिपी बनवणार आहे सगळ्यांना। आम्ही त्यातला आज आपण कुठला बनवायचा गोड पदार्थ? रोवळी बनवूया तांदळाचं, रवा पाडून चालेल। एक छोटासा प्रोग्राम करूया मग आपला। तर मंडळी बघायला विसरू नका पाटील किचन मधला आजचा व्हिडिओ रवळी स्पेशल। आपण रवळी करण्यासाठी साहित्य बघणार आहोत। मी अर्धा किलो रवा घेतलाय, म्हणजे आपण हे तांदूळ घेतलेत, घरचे तांदूळ, आपण कुठलेही तांदूळ वापरू शकतो। आणि त्याचा मी रवा पाडलेला आहे। आपण घरी सुद्धा पाडू शकतो किंवा गिरणीमध्ये सुद्धा। आणि मीडियम प्रकारचा आपण रवा घेतलेला आहे। हा अर्धा किलो रवा आहे, त्याच्यात तिप्पट आपण नारळाचं शिरं घेतलेलं आहे, म्हणजे नारळ खिचून त्याचं आपण दूध काढलेलं आहे। आपण मनुका घेतलेत, बदाम घेतले, काजू, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आणि मी जायफळ आणि वेलचीची पावडर घेतली आहे। आपण हे नारळ असे 3 नारळ वापरलेत आपण करवंट्या। आणि अर्धा किलो आपला रवा आहे तर आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि पाव किलो तूप घेतलंय। आता आपण रोवळी करायला सुरुवात करणार आहोत, त्याच्या अगोदर आपण चूल लावलेली आहे, कारण आपण आजची रोवळी जी करणार आपण चुलीवर। आणि आता मनीषा वहिनी आणि आमच्या वसुधा वहिनी ह्या दोघी आता रवा भाजणार आहेत। तर मी आता पातेलं ठेवते आणि हे सुरुवात करते रवा भाजायला। तिथपर्यंत मी नारळाचं दुसरं शिरं काढते। मनीषा वहिनी रवा भाजायला घे ना, तुम्ही दोघींनी रवा भाजा। हे मी 2-3 चमचे तूप टाकते घरी काढलेलं। वहिनी जरा पातळ झालं का मग रवा टाका त्याच्यात। आपलं घरचं तूप आहे म्हणून किती सुंदर सुगंध सुटला ना तुपाचा। हो, चला तूप पातळ झालेलं आहे, त्याच्यात रवा टाकते मी तांदळाचा। आपण चांगला भाजून घेऊया। हा रवा भाजून घेते पूर्ण। तूप टाकू का जरा? 2 चमचे टाका। मनीषा वहिनी हे चूल जास्त ठेवू की कमी ठेवू का? थोडीशी कमी करायला कमी करू का? जास्त नाही ठेवायची का रवा भाजताना? रवा ना जळला की मग स्मेल वेगळा येईल रवळीचा, मग कमीच करून ठेव। तुपाचा सुगंध एकदम मस्त आहे। हो ना, आपण घरचा काढला ना ते। भाजायचं लागेल ना, थोडासा कलर यायला पाहिजे। हो ना, अजून थोडा कलर का? आपला कुठला कलर? गुलाबी कलर यायला पाहिजे। गुलाबी कलर यायला पाहिजे, म्हणजे अजून आपल्याला भाजावा लागेल।
होते एकदा रवळी खाते कधी. तरी अजून किती वेळ जाईल? आपल्याला पाऊण तास लागेल. तुम्ही नेहमी करतात ना मनीषा बहिणी? आपण ही जी रवळी आहे ना ती मला वाटतं लग्नाच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा लोक मंडळी येते आपल्या लग्नाला तेव्हा सट्टीच्या निमित्ताने आपण ही रवळी बनवतात ना. तुम्ही तुमच्या त्या नंडीच्या मुलाच्या लग्नाला गेलेलं ना तेव्हा मी तुमच्या हातची रवळी खाल्लेली आहे. खूप छान लागली. आणि मला वाटतं बारशाला पण ही प्रकार आहे वाटतं. बारशाला आल्यावर पण रवळी देतात ना. मनीषा थोडा वेळ लागेल. अजून जाईल अर्धा तास. ते अर्चना काय गेली? अर्चना बोले घरात खुशीत. अरे तुला फिरवताना पण तेवढा नाही. काय गं, तिला जमलं नाही जास्त. आपली वाडवळी भाषा मस्त ना. आपण वाढवळ कट्ट्यालाच ना. बघून जास्त इथले वाटते. तुमचा येते का वाडवडीचं बोलताच येते? विकाऊ येते त्याचेच टाकते ना. गावाला खरं म्हणजे काय माहितीये का, गावाला आल्यावर मराठीवरून वाडवळेच बोललं पाहिजे. हल्ली पोरं काय करतात, मराठी भाषेला जास्त प्राधान्य देतात. पण वाडवळी बोललेच नाही बघून आता हिटली नाही पोरं. बघून पोराबरोबर थोडं थोडं वाडवळीच बोलूया. आपल्या भाषेची प्रसिद्धी काही व्हाव्या बघून वाडवळीच बोललं पाहिजे आपण गावाला आले. आपल्या सुना एकत्र राहतात ना तेव्हा वाडवळीच बोलते. येते का तुझ्या पोरीला वाडवळी भाषा? माझ्या पोरीला नाही गं वाढवळी. ती मराठी शाळेत शिकली ना मराठी. मनीषा वहिनी बोल. वासेव्या लागला रवा भाजला हो झाला भाजला. अंजली वहिनी ताट घ्या. मनीषा त्या ताटामध्ये काढेल चला जरा. आपला रवा भाजलेला आहे. अंजली वहिनी आणि मनीषा वहिनी ह्या खास दोघी सख्या जावा आहेत. छान मस्त मस्त वास येतो. नारळाचं दूध 3 पातेली घातलेलं आहे. छान आहे ग. एकदम जाडजाड दूध निघालंय नारळाचं. माहीमचे नारळ छान. मनीषा वहिनी बोला. दुधाला उकळी आली वाटतं. हो आता आता गूळ दुधाला टाकायचं का? आता गुळ टाकायचं. अच्छा एक गुळ आण ग जरा. करू का मदत जरा? थोडंसं टाकून द्या त्याच्यात. थोडं थोडं टाक. थोडं थोडं. वा आपण साखर नाही वापरू शकत का? हो थोडीशी चवेस. पण मला वाटतं गुळाने जरा स्वाद वेगळा येत असेल नाही का हो. साखरेपेक्षा. म्हणून गुळच चांगलं मला तरी. ह्या नारळाच्या शिऱ्यामध्ये आपण गूळ टाकलेलं आहे आणि ते पण छानसं असं उकळून घ्यायचं आहे दूध. म्हणजे ते गूळ पूर्ण वितळलं पाहिजे आणि त्यानंतर आपण रवा घालणार आहोत. स्मेल अगदी मस्त छान. हो खूप छान आणि कलर पण खूप सुंदर येतो ना. ह्याच्यामध्ये आपण रोळीमध्ये कलर सुद्धा टाकू शकतो पण आपण कलर यूज नाही करणार आहोत. ऑलरेडी गुळ पण खूप छान आहे. पहिली साखर घाला याच्यात चवीसाठी. आपलं गूळ पण छानसं असं वितळलेलं आहे आणि छानसं नारळाच्या शिऱ्याला उकळा पण आलेला आहे. आता आपण हा भाजलेला रवा आहे आपण याच्यात घालणार आहोत. मनीषा वहिनी बोला. हे पातळ तर हळूहळू जाड होत जाणार का? हो आता पातळ होतं आता घट्ट झालंय. आणि कलर पूर्ण चेंज झालेला आहे. हो. मग आता हे ड्रायफ्रुट्स वगैरे कधी टाकायचे? आता टाकायचं. आता अच्छा. काजू टाकायचं. नंतर झाल्यावर का? आता द्यायचं. अश्विनी हे आहे बरं ड्रायफ्रुट्स वगैरे आण. 2 चमचे तूप घालायचं. घाला आणखी 1 चमचा. ड्रायफ्रूट टाकायचे. बदाम काजू घाला. मग
आता घट्ट होत चालेल ना. मिरची जायफळाची पावडर. मी केळीचं पान टाकते, त्याच्यात वाफ पडू नये म्हणून. अच्छा, पाण्याची वाफ तयार होते ना आपण, आणि ती पाण्याची वाफ रोळीमध्ये पडू नये म्हणून आपण केळीचं पान टाकलंय. एक आणखी पान दे. ठीक आहे. त्याच्यावर अजून थोडंसं दे. त्याच्यावर विस्तार. हा. मनीषा वहिनी विस्तो काय ठेवायचं याच्यावर? चांगली होते रवळी. म्हणजे वरचा भाग मला वाटतं शिजवण्यासाठी हा विस्तो ठेवायचा. त्याच्याने हळू हा, सांभाळ हा. त्याच्यावर विस्तार ठेवते. सर्व ठिकाणी असेल. आता आपण चूल पूर्ण कमी केली आहे आणि ही रोळी आपण वरून विस्तव टाकलेत आणि थोडी खाली विस्तव आहे. आणि आपली रोळी आता हळूहळू होणार आहे. ते तिथपर्यंत आपण काहीतरी टाइमपास करूया. चला, आमची वहिनी एक गाणं म्हणते तिथपर्यंत. म्हणजे आता आपल्याला एक गाणं बोलून जातं ते वाडवळी. नरपडच्या वाडीचे आणले केळीचे केळ खांब. नरपडच्या वाडीचे आणले केळीचे खेळ खांब. माहीमच्या वाडीचे आणले सुपारीच्या सुपाऱ्या. माहीमच्या वाडीच्या आणल्या सुपाऱ्या सुपाऱ्या. आपली रोळी आता झालेली आहे आणि आपण ती चुलीवरनं आता उतरवणार आहोत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याचे तुकडे पाडणार आहोत. वाव, किती सुंदर झाली आहे ना रोळी. आता आपली थंड झाली आहे. आता आपण त्याला मध्ये कट करून घेऊया, म्हणजे आपण याचे तुकडे पाडूया. किती सुंदर आपली अशी रोळी तयार झालेली आहे. आणि रोळीचे तुकडे बघा किती सुंदर आणि केक सारखे वाटतंय. किती छान पडलेत बघा. आपली रोळी आता रेडी झाली आहे आणि मी ह्या सगळ्यांना आता टेस्ट करा देते. वरून त्यातली रोळी घे ना. खूप सुंदर झाली आहे. मनीषा वहिनी, अशी खूप छान झाली. सायली, टेस्टी झाली आहे. खूप सुंदर. वहिनी, वाव, मस्त. असं बघता क्षणी असं वाटतं की टेस्ट करावं. मनुष्याच्या हाताला चवच आहे पण हं? काही सांगा. सुंदर. खूप. आपली रोळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल बटन दबायला विसरू नको. शाबास. बेल बटन विसरू नका.